क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। यवतमाळ, आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही तीव्र रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आलाय। आर्णी रोडवरील प्लॉट नंबर 17 मध्ये असलेल्या जयस्वाल ट्रेडर्सच्या देशी दारूच्या दुकानामुळे परिसरातील शांतता व सुव्यवस्था बिघडत असल्याचा आरोप रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांना हे दुकान बंद करण्याची मागणी केली। परिसरामध्ये मोठे जनजीवन आणि वर्दळ असल्याची हे ठिकाणे उदाहरणार्थ अर्थ जगदंबा इंजिनियर कॉलेज महाविद्यालयांचे वसतिगृह, रमाबाई आंबेडकर मुलींचे वसतिगृह, शाळा आणि मंदिराजवळ हे दुकान सुरू असल्याने रहिवाशांना त्रास होतो असं निवेदनात म्हटले। विशेषतः महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न आपण निर्माण झालाय। त्या दुकानाला परवानगी देताना रहिवाशांचे ना हरकत घेण्यात आले नाही असाही दावा रहिवाशांनी केलाय। याआधी या संदर्भात अनेक वेळा तक्रार करण्यात आली, परंतु अद्याप कोणतीही कारवाई न झाल्यामुळे जर येत्या 15 दिवसाच्या आत दुकानदारावर कारवाई झाली नाही तर 9 ऑक्टोबर रोजी नागपूर व तुळजापूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा रहिवाशांनी दिलाय। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।